अधिवेशनापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय सरकारला इशारा। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे। एकीकडे सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय। त्यांच्या उपोषणाचा आज 10वा दिवस आहे। तर दुसरीकडे आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं आहे। या अधिवेशनापूर्वी आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमधून पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे। जरांगे पाटील यांनी सरकारला नेमका काय इशारा दिला आहे? या अधिवेशनात जर सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी, नंतर मागासवर्गीय आयोगाचा विषय चर्चेला घ्यावा, ही विनंती जरांगे पाटलांनी केली आहे। सरकारने सगळे सोयरे विषय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी। मराठा आमदार मंत्र्यांनी हा विषय लावून धरावा। आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे। सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आरक्षण कोणते पाहिजे, त्यामुळे ओबीसीमधूनच आरक्षणाची बाजू लावून धरावी। जर त्यांनी असे केले नाही तर त्यांना मराठा विरोधी धरले जाईल। मराठा मुलांचे वय निघून जात आहे, त्यांचं वाटोळ झालं आहे। सरकारला 3 लोक महत्त्वाचे आहे की 5-6 कोटी मराठा समाज, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे। पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की शिष्टमंडळ आले नाही, प्रत्येक जण त्यांच्या सोयीने येतात। आता त्यांचे देवदेव सुरू आहे, त्यांच्याकडे जनतेचा आक्रोश ऐकायला देखील वेळ नाही। आता ही सरकारला शेवटची संधी। आरक्षण नाही दिलं तर पश्चातापाची वेळ येईल। त्यांना पश्चाताप शब्दाची व्याख्या बदलावी लागेल। मराठ्यांची मागणी 50% आतील आरक्षणाची आहे। तुम्ही दुसरे का देत आहात? ही दिशाभूल आहे। सगळे सोयरीची अंमलबजावणी हाच पर्याय। आरक्षण आज नाही दिले तर उद्या आंदोलन घोषित करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे।